आणि माझे 2 भाऊ. आम्ही ना लहान असताना टीव्हीमध्ये ना पिझ्झा बघितला होता आणि रडायलो की पिझ्झाच खायचा. आता त्यावेळी पिझ्झा म्हणजे काय हे ते कोणाला सुद्धा माहीत नव्हतं आणि आम्ही जोरजोरात रडायला लागलो. आई शांत बसून समजून थकली. तरी पण आम्ही शांत नाही बसलो. मग काय? खाल्ला मार. मग आमच्या घरच्या साईडला ना एक मुलगी होती. तिचं लग्न झालतं, पण ना सणासाठी ती माहेरी आलती आणि तिला दिलतं पुण्याला. आणि पण तिला माहित होतं की पिझ्झा म्हणजे काय, तिने खाल्ला पण होता वाटतं पिझ्झा. मग त्यांनी मग ना एक विचार केला की पिझ्झाचा बेस तर नाही भेटत. मग आपण ना भाकरीसोबत ना भाकरीवर हे सगळ्या गोष्टी टाकून आपण यांचा पिझ्झा बनवू शकतो. आणि मग त्यांनी ना चीज पण ना घरीच बनवलं होतं. मग आईने काय केलं, भाकरी घेतली आणि त्याच्यावर चीज घरी बनवलं मग ते चीज टाकलं आणि बाकीचे व्हेजिटेबल्स वगैरे टाकले आणि त्यालाच गरम करून दिलतं. आणि आम्हाला काय माहिती पिझ्झा खरंच तो पिझ्झा आहे का रोटीचा आहे का काय आहे. आम्ही पण मस्त पिझ्झा म्हणून खायला लागलो आणि शाळेमध्ये जाऊन म्हटलं की अरे यार आम्ही पिझ्झा खाल्ला. आणि मग आता समजतंय की तो पिझ्झा रिअलवाला नव्हता, तो होता रोटीचा. पण खरं सांगते खूप छान होता. आणि तेव्हापासून ना आम्ही जेव्हा पण पिझ्झा म्हणून बोलायचो ना, आई आम्हाला पिझ्झा खायचा ना, आई आम्हाला तेच बनवून द्यायची. तसं आता ना कधीही ना मला पिझ्झा खायची इच्छा झाली ना, की मी ना हाच बनवते. म्हणजे पिझ्झा खायला कधी-कधी बाहेर जाते, पण मोस्टली मला हा पिझ्झा आवडतो. हा जो आहे ना हेल्दी पण आहे आणि टेस्टी पण आहे. तसं आता मी ना रात्री खूप जास्त चपात्या उरल्या होत्या. मग मी त्याचं काय केलं, की विचार केला, की या बाबा यावेळेस पण आपण याचा ना रोटीचा बनवू. मग चपाती घेतली आणि त्याच्यासाठी मी सॉसमध्ये काय केलं, की सॉस, टोमॅटो सॉस, त्याच्यामध्ये मग नंतर चिली फ्लेक्स, थोडंसं ऑरिगॅनो, थोडंसं साखर आणि लाल चटणी टाकून त्याचा मी पिझ्झा सॉस बनवला आणि तो सॉस टाकला मी रोटीवर, चपातीवर आणि वरतून मग ना किसलेलं चीज टाकलं खूप सारं. आणि माझ्याकडे जेवढ्या पण म्हणजे घरी माझ्याकडं अवेलेबल होत्या व्हेजिटेबल्स, ते सगळं व्हेजिटेबल्स चांगलं क्यूब्समध्ये कट केलं, याच्यावर टाकलं व्यवस्थित आणि त्याच्यावर अजून थोडंसं चीज टाकलं. आणि माहिती आहे का, चीज ना मला पिझ्झावर खूप आवडतं. त्याच्यामुळं ना आणि खरंच खूप छान लागतं. त्याच्यामुळे ना जेव्हा पण तुम्ही रोटीचा बनवताल ना, त्याच्यामध्ये ना चीज भरभरून टाकायचं. आणि मला मेन गोष्ट म्हणजे ना, ही जी ना लाल कलरची मिरची ना, ती स्पेशली पिझ्झामध्ये खूप छान आवडते मला. म्हणजे त्याच्यामध्ये खूप छान लागते ती रेड कलरची मिरची. मला इतके दिवस माहीत नव्हती रेड कलरची मिरची. मला ज्या दिवशी म्हणजे असं पिझ्झा बनवायचा होता ना ह्या दिवशी, मी त्याच दिवशी म्हणजे असं ती बघितली होती आणि मी म्हणलं चला म्हणलं टीव्हीमध्ये असं बघितलेलं आहे मी आणि रिअल पिझ्झामध्ये पण असं बघितलेलं आहे मी मिरची टाकून बघू. तर खरंच याचा म्हणजे असं स्वाद खूप छान आला. आता ना याच्या बेकिंगसाठी मी काय केलं, खाली जी प्लेट आहे ना त्याला थोडंसं तूप लावलं. मला खूप जास्त कडक आवडत नाही त्याच्यामुळं. आणि त्याच्यावर ही रोटी ठेवली होती, चपाती. आणि याला ना मी 15 मिनिटे याच्यामध्ये कढईमध्ये बेक केलं. आणि 15 मिनिटांनी बघितलं तर चीज एकदम मस्त मेल्ट झालं होतं. आणि माहिती आहे का, मी यावेळेस एक नाही तर यावेळेस मी 2 टाईपचे पिझ्झे बनवले. कारण की एकाने तर पोट भरतच नाही माझं. मला प्रत्येक वेळेस 2 किंवा जास्त लागतं. मला हवरी म्हणलं तरी चालतंय, पण पिझ्झासाठी खरंच म्हणजे असं मी खूप वेडी आहे. मग त्याच्यामुळं मी 2 पिझ्झा बनवले होते 2. आणि मग दोन्हीही खूप छान झालते आणि खूप टेस्टी होते. मला खूप आवडले. तुम्ही पण ना नक्की तुमच्या घरी बनवा. तुम्ही स्वतः खा आणि तुमच्या लहान मुलांनाही खाऊ घाला. कारण की हा जो रोटीचा आहे ना, हा जितका टेस्टी आहे ना, तितकाच हेल्दी सुद्धा आहे. चला, मी तर माझा पिझ्झा खात आहे. मस्त याला ना माझ्याकडे ते पिझ्झा कटर नव्हतं म्हणून याला ना मी कात्रीनं कट केलं आणि मी मस्त टीव्ही बघत ना पिझ्झा खात आहे. तुम्ही पण बनवा आणि खा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही. हॅव अ नाईस डे टू ऑल. ओके, बाय.